नमस्कार मैत्रिणींनो, उज्ज्वला आशा स्वयंसेविका या चॅनेलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण आज आशा स्वयंसेविका प्रश्नपत्रिका ऑगस्ट 2026 पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, योग्य पर्याय निवडा. गुण 5. हो, ॲनिमिया मुक्त भारत म्हणजे AMB अंतर्गत महिलांना कोणती गोळी दिली जाते? पर्याय क्रमांक 1 ORS, 2 आयर्न फॉलिक ऍसिड, 3 विटॅमिन ए, 4 झिंक. पर्याय का उत्तर आहे आयर्न फॉलिक ऍसिड 2 नंबर. प्रश्न क्रमांक ब, बालकाला पूरक आहार कोणत्या वयापासून सुरू करावा? पर्याय आहेत 1 3 महिने, 2 4 महिने, 3 6 महिने, 4 1 वर्ष. तर योग्य पर्याय आहे 6 महिने. क, सिकल सेल आजार कोणत्या प्रकारचा असतो? पर्याय क्रमांक 1 संसर्गजन्य, 2 पोषणजन्य, 3 रक्ताचा अनुवंशिक आजार, 4 त्वचा रोग. तर योग्य पर्याय आहे 3 रक्ताचा अनुवंशिक आजार. ड, विटॅमिन ए पूरक आहार किती महिन्यांनी दिला जातो? योग्य पर्याय आहे 1 3 महिने, 2 4 महिने, 3 6 महिने, 4 12 महिने. तर योग्य उत्तर आहे 6 महिने. प्रश्न क्रमांक ड, डिवॉर्मिंग गोळ्या मुलांना कोणत्या दिवशी दिली जाते? पर्याय क्रमांक 1 पल्स पोलिओ, 2 राष्ट्रीय कृमी मुक्ती दिवस, 3 विटॅमिन ए दिवस, 4 टीकाकरण दिवस. योग्य पर्याय आहे 2 नंबर राष्ट्रीय कृमी मुक्ती दिवस. प्रश्न क्रमांक 2, योग्य जोड्या जुळवा. गट अ 1 आयर्न फॉलिक गोळी. उत्तर आहे 2 नंबर रक्त वाढवणे. 2 पूरक आहार. योग्य उत्तर आहे 1 6 महिने. 3 ग्रोथ चार्ट. योग्य उत्तर आहे 5 पोषण स्थिती. 4 जागतिक स्तनपान सप्ताह. 3 नंबर 1 ते 7 ऑगस्ट. 5 NRC. योग्य उत्तर आहे 4 गंभीर कुपोषण. प्रश्न क्रमांक 3, चूक की बरोबर. 1 बाळाला 6 महिन्यापर्यंत पाणी द्यावे का? बाळाला 6 महिन्यापर्यंत फक्त स्तनपान द्यावे. हे विधान चुकीचे आहे. प्रश्न क्रमांक 2, NRC मध्ये 24 तास डॉक्टर उपलब्ध असतात का? चूक. 3 सिकल सेल हा संसर्गजन्य आजार आहे. हे विधान चुकीचं आहे. 4 जीवनसत्व अ मुलांना अंधत्वापासून वाचवते. बरोबर, हे विधान बरोबर आहे. 5 KMC फक्त हॉस्पिटलमध्येच करता येते. आपण बाळाला घरीही KMC पद्धतीने ठेवू शकतो. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. पुढील प्रश्न पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा. धन्यवाद.